हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप टेस्टी अशी स्ट्रीट पावभाजी करणार आहोत। घरगुती झटपट तयार होणारी अशी पावभाजी आहे। ते कसं करायचे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। पावभाजी बनवण्यासाठी आपण इथे सर्व साहित्य घेतलेले आहे। पाव मी फ्लावर घेतलेले आहे, बारीक कट करून धुवून घेतलाय। 3 मीडियम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेत। शिमला मिरची 4 शिमला मिरची आहेत मीडियम आकाराच्या, बारीक कट करून घेतलेले आहेत। आधी धुवून स्वच्छ करून घेतला, नंतर बारीक कट केलेले आहेत। इथे 4 कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे। मटर, टोमॅटो घेतले, 3 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। पावभाजी मसाला, बटर, इथे मीठ घेतलाय, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, इथे बीट घेतलेला आहे तो किसून घेतलाय, घरगुती मसाला आणि कोथिंबीर। गॅसवरती कुकर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय। जिरं असं तेलामध्ये परतून घेतलं ना की खूप छान चव येते त्याला। जिरं तडतडायला लागलं की आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या टाकून फ्राय करून घ्यायचे। जिरं छान फुलून आलेले आहे, त्याच्यामध्ये आता आपण फ्लावर आणि बटाटा टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मटर टाकून घेते आणि इथे मी किसून घेतलेला बीट आहे। बीट टाकून पावभाजीला खूप छान रंग येतो म्हणून बीट टाकून घेतले। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। भाज्यांपुरतं जेवढा मीठ लागणार आहे तेवढा आपण मीठ टाकणार आहोत आणि मसाला, आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं त्याच्यावरती। भाज्या छान 2-3 मिनिटं परतून झालेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घेऊया। भाज्या शिजताना बटर नक्की घाला, त्याने भाज्यांना खूप छान चव येते। आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बटर छान मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया। इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून घेते, त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाहीये। फ्लावर आहे ते पटकन खाली बसलं जातं आणि ते छान शिजलं सुद्धा जातं। तर झाकण लावून आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायचे। पाणी जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर मग शिट्या करत होताना पाणी पूर्ण बाहेर येतं, त्यामुळे पाणी व्यवस्थित टाकायचंय। इथे बघा आपली भाजी छान शिजलेली आहे। तर आपण फक्त ती मॅश करून घेऊयात। किती मस्त शिजले बघू शकता तुम्ही, पटकन ती फुटली जाते। जर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये जर पाणी जास्त झालं तर काय करायचंय, भाजी मिक्स करण्याच्या आधी पाणी थोडं वेगळं करून घ्यायचं आणि नंतर भाजी मिक्स करायची, म्हणजे पटकन होतं आणि पाणी सुद्धा बाहेर उडत नाही असं। इथे बघा मस्त भाजी आपली मिक्स झालेली आहे। गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेल चांगलं गरम करून घेऊयात। याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घ्यायचंय आणि लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची। शिमला मिरचीला उग्र वास असतो, त्याच्यामुळे ते मिक्स भाज्यांमध्ये शिजायला नाही टाकायचे, असे तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि काय होतं, जसं जसं बटर वितळतं तसं त्या शिमला मिरचीमध्ये मुरलं जातं आणि त्याला छान असं बटरी असं मिक्स टेस्ट येते, खूप मस्त लागते। आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटं झालेले, शिमला मिरची आपली छान अशी परतली गेली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आपण कांदा टाकूया आणि परतून घ्यायचे। त्याचबरोबर इथे आपण आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया
कारण भाज्या आपल्या पटकन शिजल्या जातील त्याच्यासाठी आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। इथे भाज्या आहेत आपल्या जे फोडणीला आपण भाज्या टाकल्या त्याच्यापुरतंच मी मीठ टाकलेलं आहे, कारण आपण आधी ज्या वेगळ्या भाज्या शिजून घेतल्या त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे। 3 ते 4 मिनिटाची इथे आपण वाफ काढून घेतलेली आहे, टोमॅटो आपले छान शिजावेत म्हणून। इथे बघा मस्त भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या भाज्या आपल्याला दाताखाली अशा अटक्या लागायला नको म्हणून आपण मॅश करून घेऊया। गॅसवरतीच असं चालू ठेवून आपण असं फेटून घेऊयात त्या। इथे बघा भाज्या किती मस्त एकजीव होऊन आलेल्या आहेत मॅश करून। आणि काय होतं आणि बटर आहे ना ते भाज्यांमध्ये छान मुरलं जातो, एक क्रीमीपणा येतो, टेस्ट खूप मस्त येते आणि टेक्स्चर पण छान दिसतो। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या भाज्या आपल्याला एका बाजूला करून घ्यायच्या, गॅस फास्ट करून घ्यायचं आहे आणि भाज्या आपण अशा साईडला करून घेऊयात आणि साईडला आपण बटर टाकून घेऊयात 1 चमचा आणि ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे पावभाजी मसाला, लाल मिरची मसाला आणि कोथिंबीर टाकूया आणि हे आपल्याला बटरमध्ये तळून घ्यायचे, तसं मसाला फ्राय करून घ्यायचा। याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊयात आपण। एक 1.5 ते 2 मिनिटे हा मसाला आपण ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे। इथे बघा आपण भाज्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत। तर त्यात हलकासा शिमला मिरची आपल्याला मोठी मोठी दिसते, ते पुन्हा आपण ते फेटून घेऊयात। गॅस बारीक करायचे आणि 2 मिनिटं आपल्याला ते फेटून घ्यायचे। इथे आपण फेटून घेतलेले आहे। आता आपल्याला एवढं घट्ट नाही ठेवायचे, पावभाजी एवढी घट्ट नसते आणि ती थंड झाल्यानंतर अजूनच ती घट्ट होते। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे, इथे 2 ग्लास होईल एवढं मी पाणी टाकून घेणार आहे आणि मिक्स करायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलवून कुठे असं गुटली किंवा मग ते एका ठिकाणी असं जाडसर राहायला नको, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण गॅस आपण फास्ट करून उकळी करणार आहोत। कुठेच असं एकाच ठिकाणी भाजी राहिली तर ती खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस फास्ट करायचे आणि त्याची उकळ काढून घ्यायची। पावभाजीला छान उकळ यायला लागलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण मीठ बघूयात कसं आहे ते। एकदा मीठ चाखून बघायचे, कमी जास्त असेल तर मीठ टाकून घ्यायचे। आणि ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते, मला मीठ कमी वाटलेलं आहे आणि मिक्स करायचे। पावभाजी जास्त घट्ट ठेवायची नाहीये, हलकीशी पातळच ठेवायची आहे। पावभाजी थंड झाली की त्याच्यामध्ये ती अजून घट्ट होते। इथे आपण थोडंसं बटर टाकून घेऊयात आणि थोडं लास्ट आपण जेव्हा खायला घेणार त्याच्याबरोबर बटर ठेवून द्यायचे। आता 1-2 मिनिटं आपण उकळवून घेऊया। तव्याला आपण बटर लावून घेऊयात आणि त्याच्यावरती पाव ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे। जर तुम्हाला मसाला पाव हवे असेल तर पावभाजी मसाला टाकून तुम्ही ते भाजू शकताय। आता ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला बटर लावूया। इथे तयार झालेली आपली स्ट्रीट पावभाजी खूप टेस्टी आणि यम्मी झालेली आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।